देशात 6व्या टप्प्यामध्ये 60% मतदानाची नोंद। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 78.27% मतदान। राजधानी दिल्लीमध्ये 54.48% मतदान। गेल्या वर्षीच्या तुलनेत टक्क्यामध्ये 6 टक्क्यांची घसरण। घसरलेल्या टक्क्याचा कुणाला फटका बसणार याकडे लक्ष। इंडिया आघाडी मुस्लिम मतपेढीसाठी मुजरा आणि गुलामी करते। बिहारमधील प्रचार सभेत पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। लालू प्रसाद यादव सत्तेत आले तर बिहारमध्ये पुन्हा जंगलराज, अपहरण, गँगवॉर होईल। अमित शहांचा बिहारमधील प्रचार सभेतून लालूंवर हल्लाबोल। गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग। आगीत 27 जणांचा मृत्यू, 12 लहान मुलांचाही समावेश। आगीमुळे संपूर्ण गेम झोन जळून खाक, तर गेम झोनच्या मालकाला पोलिसांकडून अटक। डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा 16 वर। 19 कामगार अजूनही बेपत्ता असल्याची माहिती। मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मवियात फूट। कपिल पाटलांचा समाजवादी गणराज्य पक्ष निवडणूक लढण्यावर ठाम। गजानन कीर्तीकरांवर मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची माहिती। 4 जून नंतर कीर्तीकरांवर कारवाई होण्याची शक्यता। कीर्तीकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका। राष्ट्रवादीमध्ये सोमवारी मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता, तर अनेक नेते संपर्कात असल्याचा सुनील तटकरेंचा दावा। आनंद वार्ता 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, तर 10 जून दरम्यान मोसमी वारे मुंबईसह कोकणात दाखल होणार। मुंबईच्या अंधेरीमध्ये 29 आणि 30 मे रोजी पाणी नाही। जलवाहिनीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा पालिकेचा निर्णय। पुण्यात पब संस्कृतीच्या विरोधात मनसेचं आंदोलन। मनसेच्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकरही सहभागी। कोकण पदवीधरसाठी निरंजन डावकर यांना संधी मिळण्याची शक्यता। मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंतांचं नाव चर्चेत। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना युबीटीचे उमेदवार ठरले। मुंबई पदवीधरसाठी अनिल परब यांना उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना संधी। पुण्याच्या घटनेनंतर धुळे पोलीस ॲक्शन मोडवर। अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई। 2 दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल। सांगली जिल्हा बँकेच्या 219 शाखांच्या 48 अधिकाऱ्यांकडून चौकशी। एका शाखेत दुष्काळी निधीमध्ये अपहार केल्याचा प्रकार उघडकीस। मध्यवर्ती बँकेकडून 3 कर्मचारी निलंबित। भंडारा जिल्ह्यामध्ये कुपोषणाची समस्या गंभीर। जिल्ह्यात 77 तीव्र कुपोषित बालकं, तर मध्यम कुपोषित 429 बालकं। अमरावतीमध्ये सट्टा बाजारात मवियाचा फेरविचार। अमरावतीमध्ये सट्टा बाजारात मवियाचा उमेदवार फेवरेट। अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये सट्टा बाजाराचा मोठा अंदाज। पारनेर तालुक्यातील झुपा गावात अतिक्रमण मोहीम सुरू। महसूल प्रशासनाकडून शेकडो अतिक्रमण जमीनदोस्त। मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई। संभाजीनगर गर्भपात रॅकेटचं दिल्ली कनेक्शन उघड। गर्भपातासाठी लागणारे साहित्य दिल्लीतून खरेदी केल्याची माहिती। कोणत्या डॉक्टरकडून मशीन खरेदी केली याची होणार चौकशी। पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई। 86 गावात 91 टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा, तर पश्चिम विदर्भात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट। महाराष्ट्रासह 8 राज्यात 5 दिवस अतिउष्णतेचा अंदाज, तर राजस्थानमध्ये उष्माघाताने 8 जणांचा मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।